राम राम बाबू भाई. आता सध्या आपण पनवेल आहे बरं का. पनवेलच्या बायपासून तुम्हाला माहित आहे अटेल सेतूला रस्ता जातो आणि तिथंच पनवेलमध्ये तुम्हाला माहित आहे मॅरेथॉनची भली मोठी सोसायटी आहे. तिथंच कस्टमरला मी घेऊन आलो होतो. कस्टमर म्हणले की 10 मिनिट थांबा तिथंच. मी आलो. मी म्हणलं आतमध्ये थांबण्यापेक्षा चला म्हणलं बाहेरच थांबावं. गेटच्या बाहेर थांबल्यानंतर म्हणलं सर्व्हिस रोडला गाडी लावावी म्हणलं, पण तिथं बोर्ड पण नव्हता बरं का. रिक्षा बस स्टँडचा असं राहते, प्रत्येक ठिकाणी राहते बरोबर आहे, पण तो बोर्ड नव्हता. म्हणलं 2-4 रिक्षा होते म्हणलं त्याच्या पाठीमागे लावा म्हणलं, कस्टमर आले की लगेच निघून जाता येईल म्हणलं. आणि त्यांच्यात आणि माझ्यात साधारणतः 3 रिक्षा बसतील असा अंतर होता. दुसरा रिक्षावाला आले ते म्हणलं बाहेर थोडं पुढे चालतं म्हणलं, घेतो म्हणलं, काय प्रॉब्लेम नाही म्हणलं. दुसरा रिक्षावाला आला ते मला पुढे घेतो म्हणलं, तुमचा रिक्षा येऊ द्या म्हणलं, मी लावतो म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही. तो रिक्षा लावून माझ्याजवळ आला. काय म्हणतात, तुला कळत नाही का हे रिक्षाचं स्टँड आहे म्हणलं. असू द्या की म्हणलं, मी म्हणलं रिक्षा आल्यानंतर तुमचा लावतो म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही म्हणलं. तुला कसं व्हायला लागलं म्हणलं, कसं व्हायचं काय संबंध आहे म्हणलं, मी काय तुमचं भाडं फिडे घेऊन चाललोय का काय घेऊन चाललोय म्हणलं, तुमची रिक्षा चालवता मी गाडी चालवतोय म्हणलं. हा लय बोलू नको म्हणलं, बोलायचं काय संबंध आहे म्हणलं, तुम्ही पण ड्रायव्हर आहेत मी पण ड्रायव्हरच आहे म्हणलं. मी मला 10 मिनिटात निघून जाणार आहे, मला काही गरज नाही. ते म्हणतात काय माहित आहे का, आम्ही लोकलवाले आहेत. मला सांगा लोकलचा आणि ह्याचा काय संबंध आहे. तो पण गाडी चालवतो, तो पण पोटा पाण्यासाठीच कामधंदा करतो, आपण बी गाडी चालवतो, आपण पण पोटा पाण्यासाठीच कामधंदा करतो. लोकलचा काय संबंध आला. आणि काय म्हणते पटमनी इथून गाडी आल्या तिकडं लाव, नाहीतर फटके पिटके खातील. आता मला सांगा आपण काय गाड्या हातामध्ये काय घातले तर का सांगा की. विनाकारण भांडण करण्यात काय अर्थ आहे का इथं. जर एवढं भांडण करायचं जर हे असेल तर तुम्ही बाहेरचे जे लोक येतात त्यांच्यासोबत भांडण करा. आपलीच माणसासोबत जर भांडण जर करत असतील हेच का माणूस की, ते पण विनाकारण, काही साध्या संबंध नाही. बाबा त्याचं भाडं घेऊन चालला बाबा, तिचं कुठं जर एक्स्ट्रा पैसे घेतले असतं हा ठीक आहे बाबा, त्याचं काहीतरी केलंय असं बरोबर आहे. विना आ बैल मुझे मार बरोबर आहे का, असंच की. अवघड आहे बाबा. ते म्हणत नाही ते का हर गली में कुत्ता शेर होत आहे, असंच गत झाली आता. जिथं जाईल तिथं विनाकारण काय हो. समजावून सांगा, गुढीच सांगा, सगळेजण समजतं. असं नाही की कुठेही जरी कामधंदा करण्यासाठी गेलं, कुणी सध्या भांडण करण्यासाठी जात नाही. प्रत्येक जण कामधंदा करण्यासाठी जातो, 4 पैसे कमवण्यासाठी जातात. पण कसं आहे आजकाल लोकांना तोंडामध्ये मवळकीच नाही. कुठेही जावा दादागिरीची भाषा, बरोबर आहे का नाही, हे चालत नाही हो. बरोबर आहे का नाही, काय बोलणार आता. जाऊ दे, चलत राहते. कुठं कुठं लक्ष द्यायचं आपण.